जनता दरबार, जनतेचा दरबार खऱ्या अर्थानं फसला. ज्या दरबारामध्ये जनतेची परिस्थिती मांडून जनतेच्या समस्या जाणून घ्यायला हव्या होत्या, त्या ठिकाणी मात्र महसुली कारकुनीची कामं जर सुरू झाली तर खऱ्या अर्थानं त्याला जनता दरबार कसं म्हणता येईल? आणि असंच 2 तालुक्यात घडलंय. परवा दिवशी माजलगाव आणि धारूर या 2 तालुक्यांचा जनता दरबार माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला. खऱ्या अर्थाने हे दोन्ही तालुके इतके व्यापक आहेत. भलेही धारूर तालुका हा 60 किंवा 62 गावाचा तालुका असेल, माजलगाव खऱ्या अर्थानं व्यापक आणि मोठा तालुका आहे. आणि या दोन्ही तालुक्याचं जे जनता दरबार आहे त्या दिवशी त्यांनी एकाच दिवशी उरकून शासनाने दिलेल्या कार्यक्रमाला एकाच दिवशी आपली परिस्थिती दाखवली. पण खऱ्या अर्थानं या जनता दरबाराच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे प्रश्न सुटायला पाहिजे होते, ज्या पद्धतीनं अधिकारी ऐरणीवर यायला पाहिजे होते, किंवा ज्या पद्धतीच्या व्यवस्था आम्हाला भोगावं लागतायत ह्याचे प्रश्न नागरिकांनी तुमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे होती, त्याला सगळ्यांना पूर्णविराम देत अवघ्या 2 ते 3 तासाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळ्या जनतेचं तोंड पुसलं. खऱ्या अर्थानं या पद्धतीचे जर कार्यक्रम व्यापक स्वरूपात आणि चांगल्या पद्धतीनं झाले तर खऱ्या अर्थानं ज्या काही परिस्थित्या आधी म्हणजे कार्यालयीन कामांची आहेत किंवा तालुक्याच्या अडचणीची आहे किंवा विकासापासून जे वंचित झालेले गाव आहेत त्यांना आपला विषय मांडता येईल, अशा परिस्थितीसाठी हा जनता दरबार भरवला. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने एखादा कार्यक्रम नियोजित करून द्यावा आणि त्या कार्यक्रमाला औपचारिकता म्हणून कशा पद्धतीने पार पाडायचं यासाठी केलेली प्लॅनिंग ही तुमची या जनता दरबारातून पूर्णपणे जनतेच्या समोर आली. वास्तविक स्वरूपात सामाजिक परिस्थितीमध्ये आज ज्या परिस्थिती म्हणजे प्रशासनीय अडचणीमध्ये सर्वसामान्य माणूस ओरपळतोय, खऱ्या अर्थानं त्या प्रशासनीय अडचणी प्रत्येक विभागाची असली आहे. ती शिक्षणाची आहे, आरोग्याची आहे, वाहतुकीची आहे, दळणवळणाची आहे, कृषी विभागाची आहे, पाटबंधाऱ्यांची आहे, रस्ते विकासाची, अनेक प्रकारच्या म्हणजे तुमच्या जवळपास 1760 कार्यालय एका तालुक्याच्या ठिकाणी असतात. आणि या 1760 कार्यालयांमधले या पद्धतीचा नागरिक सर्वसामान्य माणूस ओरपळतोय त्याची व्यथा ऐकण्यासाठी हा जनता दरबार होता. मात्र या जनता दरबाराला तुम्ही माजलगावमध्येही तीच परिस्थिती तयार केली आणि धारूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण केली. हा जनता दरबार नसून फक्त महसुली कार्यक्रम झाला. महसूल विभागाच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही समोर घेतल्या, निवेदनावर त्याच्यावर ताशोरे ओढले आणि हा जनता दरबार पूर्णपणे संपला असं दाखवलं. आणि तुमच्या ज्या लोकांना या जनता दरबार घेण्याची व्यवस्था सुचवली होती त्यांनी तर याच्यापेक्षा मोठा कळस केला. ज्या पद्धतीने जितक्या छोट्या सभागृहात हा कार्यक्रम लावता येईल आणि ज्या सभागृहात बघितल्यानंतर अधिकारीच जास्त आणि जनता कमी, अशी परिस्थिती त्या सभागृहांची होती. मग या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं जनता दरबार हा अधिकाऱ्यांसाठी भरवला होता का जनतेच्या प्रश्नासाठी भरवला होता हे कळायला मार्ग नाही. मग अशा पद्धतीच्या जर द्वंद्व परिस्थितीमध्ये तुम्हाला जर परिस्थिती लोटायची असेल, तणावर माती टाकून तुम्ही तुमच्या पद्धतीने स्वतःची मक्तेदारी सिद्ध करायची असेल तर मग कशाला भरवता अशा कार्यक्रमांना? नका भरू ना, कोणी कंपल्शन केलंय का? आणि शासनाचा कार्यक्रम आला तर शासनाच्या कार्यक्रमाला कशी उत्तरं द्यायची तुमच्या प्रशासनाला चांगलं माहिती. कसे फोटो सेशन करायचे, कशा पद्धतीने कार्यक्रम झालाय, कशा पद्धतीने कार्यक्रम व्यवस्थित पार पडलाय, याची सगळी उत्तरं देण्यासाठी तुमचं प्रशासन कुशल आहे. त्यामुळं उगा दिखावा करून चार महसुलाच्या विषयांना घेऊन तुम्ही सगळ्या जनतेचा दरबार मांडून ज्या पद्धतीने होरपळलेली परिस्थिती बीड जिल्ह्याची करून ठेवली ना, खऱ्या अर्थानं त्याला काय म्हणावं हेच सुचत नाही. कारण की सगळ्या गोष्टी या जर काम करायचं असेल तर काम करत असताना प्रत्येक गोष्ट ही पारदर्शकता झाली पाहिजे. भलेही त्याच्यात शिक्षण विभागाचे प्रश्न, कारण की शिक्षण विभाग सध्या सगळ्यात जास्त फायलीवर आहे. ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था झालेली आहे त्या अवस्थेमध्ये आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणूस भरडल्या चाललाय. ज्या पद्धतीने धारूर तालुका असेल, धारूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त ऊसतोड कामगारांची स्थलांतर होतं आणि या स्थलांतरामध्ये ज्या पद्धतीने या शिक्षण विभागाने आपली
मनमानी करून ज्या ऊसतोड कामगारांच्या वसतिगृहाच्या माध्यमातून जी अनागोंदी कारभार केलाय, जो भ्रष्टाचार केलाय, त्याला खऱ्या अर्थानं आयरणीवर घेतलं पाहिजे. पण हे सगळं फक्त कागदावरच राहिलं, किंवा या सगळे प्रश्न जनतेच्या मनातच राहिले. तुम्ही जो निवेदनाचा कार्यक्रम सुरू केला, त्या निवेदनाच्या कार्यक्रमामध्ये महसुली प्रश्नाशिवाय दुसरं काही प्रश्न समोर येऊ दिलाच नाही. ज्या पद्धतीने माजलगावमध्ये तुमची खडाजंगी झाली, आणि या खडाजंगीमध्ये ज्या पद्धतीने त्या सर्वसामान्य नागरिकांनी तुम्हाला प्रश्न विचारले, त्या ठिकाणी तुम्ही अधिकारशाही दाखवली, तुमच्याकडल्या असलेल्या प्रशासनाचा बडगा दाखवला. आणि ह्या अशा पद्धतीचा बडगा दाखवण्यासाठी तुम्ही काय जनता दरबार घेणार का? हे बडगे तर तुम्हाला त्या कलेक्टर ऑफिसमध्ये बसून दाखवता येतात. हे बडगे तुम्हाला तुमच्या गाडीत फिरून तुम्ही दाखवता. कारण की ज्या पद्धतीने घाटात ऍक्सिडेंट झाला, आणि ऍक्सिडेंटची परिस्थिती पाहण्याच्या ऐवजी तुम्हाला हे जनता दरबार महत्वाचा होता. कारण की वास्तविक स्वरूपात ते जनतेचे प्रश्न नाही आहेत ना, त्या ठिकाणी नागरिक होरपळत नव्हते ना. मात्र या महसुली प्रश्न जर निकाली नाही लागले तर हा देश बुडी होईल. खऱ्या अर्थानं प्रश्नांना तसंच पूर्णविराम लागेल, अशी तुमची मनस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळं फक्त कागदपत्री तुम्हाला जनता दरबार दाखवून सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला काही ऐकायचंच नव्हतं. त्यासाठी तुम्ही या पद्धतीच्या भूमिका निर्माण केल्या, आणि आहे त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला हा कार्यक्रम आटोपता घेता येईल, आणि तुमच्या माध्यमातून ज्या पद्धतीची भूमिका या बीड जिल्ह्याला मिळायला लागली, त्याच्यातून खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याचा कशा पद्धतीचा विकास होईल आता हे देवालाच माहिती आहे. परंतु खऱ्या अर्थानं जर तुम्हाला ससग विवेक बुद्धीनं आणि ज्या पद्धतीच्या नावाची तुम्हाला प्रचिती मिळालेली विवेक, त्या विवेकाच्या प्रचितीनं जर खऱ्या अर्थानं या जनतेचा जर उद्धार करायचा असेल, किंवा मिळालेल्या संधीचं जर सोनं करायचं असेल, तर खऱ्या अर्थानं या जनतेची नाळ तुम्ही ओळखली पाहिजे. अशा पद्धतीच्या गुरफटलेल्या कार्यक्रमातून सर्वसामान्य माणसाला दिशाभूल करण्यापेक्षा त्याच्या खऱ्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी कमीत कमी 1-2 महिन्यातून एखादा कार्यक्रम एखाद्या तालुक्यात स्तरावर लावला पाहिजे. तिथली काय अडचण आहे, शिक्षकांची अडचण आहे, एसटी महामंडळाच्या अडचणी आहेत, वन विभागाच्या अडचणी आहेत, आरोग्य विभागाच्या अडचणी आहेत, या सगळ्या अडचणीला फाटा मारलाय हो. आणि नुसतं दाखवलं काय की जनता तिथं दरबारात नव्हतीच, तिथं होते अधिक, आणि या अधिकाऱ्यांनीच हा सगळा दरबार गचाखच भरून गेलेला होता. कारण की अधिकाऱ्यांना भीती होती, आणि तो अधिकाऱ्यांना मिळालेला प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉल कशा पद्धतीने अधिकारी पूर्ण करतात हे सगळ्या जनतेला कळून चुकलंय. तुम्ही समजवण्याची गरज नाही, कारण की या प्रोटोकॉल मध्येच हा देश बुडालाय. प्रोटोकॉल करून या देशाची मुठमाती केलेली आहे. पण वास्तविक स्वरूपात जनतेचे प्रश्न जैसेच्या तैसेच आहेत. या प्रोटोकॉलच्या खाली तुम्ही जनतेचे प्रश्न दडवत राहा, आणि सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीनं निर्माण होईल ह्याच्यासाठी फक्त वाट बघत राहा. आलेल्या गोष्टीवर थापायचं, तणावर माती ढकलायची, आणि आपलं काम झालंय असं जनतेला सिद्ध करायचं. या भूमिकेत जर तुम्ही या बीड जिल्ह्यात काम करत असाल तर खऱ्या अर्थाने ही बीड जिल्ह्याच्या मातीसाठी प्रतारणा आहे, आणि तुमच्या कामासाठी खऱ्या अर्थाने शुभेच्छा आहेत. या शुभेच्छा अशाच पद्धतीने तुमच्यावर रत्नगीत झाल्या पाहिजेत, आणि अशाच पद्धतीच्या कार्यप्रणालीमध्ये तुमचंही भविष्य फुललं पाहिजे, एवढ्याच अपेक्षेसह नमस्कार.